प्रोसिजर नेहमी आता त्यांनी जे तुम्हाला प्रोसेस प्रमाणे लेखी मागितला ना, लेखी अर्ज द्या, तेव्हा तुम्हाला कागदपत्र देतील. आपण लेखी अर्ज लिहिलेला आहे. आता त्यांना आपल्याला कागदपत्र देणं नियमाने सगळ्यात महत्वाचं. कोणताही दवाखाना असो तिथं लेखी अर्ज द्यावा नाही. पेशंट आलं, त्याचं ईसीजी केलं तर ईसीजीची रिपोर्ट तिथं दवाखान्यात हातात दिली जाते. तरी देखील हा कन्नड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळा कारभार असा सांगतोय की तुम्ही लेखी अर्ज द्या, तेव्हा आम्ही तुम्हाला त्याच्यावरती कागदपत्र देऊ. तर तुम्ही थोडं शांतता धरा. आपण लेखी अर्ज लिहिलेला आहे. त्यांना आता लेखी अर्ज देऊन त्यांच्या नियमाप्रमाणे कागदाची माहिती करू. कारण की जी घटना तुमच्या बाई सोबत घडली, उद्या इतर कोणत्या महिलेसोबत घडू नये. आज एक बाई इथं जर यांच्या हलगर्जीपणामुळे जर मयत जिवंत बाईला ते मयत घोषित करून जर मारताय, जीव घेण्याचा प्रकार चालवतायत, तर त्याच्या विरुद्ध कुठे ना कुठे आळा बसलाच पाहिजे. हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही अधिकारापासून पळू नका. तुमचा अधिकार आहे. तुम्ही जर आज गाडीत बसून निघून गेले तर उद्या तुमच्यामुळे ज्या 4 जणांचे जे जीव जातील त्याचा आरोप तुमच्यावर राहील. त्यांचे मरण्याचं तुमच्यावरती कारण राहील. एवढं लक्षात ठेवा. चला बोल, बिंदास बोल रे. बोल नाही लेके अर्ज आम्ही हे कार्यालय. आता या वैद्यकीय अधिकारी पवार साहेबांनी आम्हाला त्या पेशंटच्या इकडे बाळा, या पेशंटची काल बायको मयत झाली होती दवाखान्यामध्ये. तर आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती केली की आम्हाला काल ईसीजी केली, त्याची रिपोर्ट आम्हाला देण्यात यावे. वैद्यकीय अधिकारी साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही लेखी अर्ज द्या, तेव्हा मी तुम्हाला रिपोर्ट देतो. आता आम्ही अर्ज लिहित असताना वैद्यकीय अधिकारी स्वतः निघून गेले. त्यांच्याही दालनाला त्यांनी कुलूप लावलेलं आहे. हे वैद्यकीय अधिकारीचं दालन इथंही कुलूप आहे. ते निवासी वैद्यकीय अधिकारी असताना त्यांना इथं थांबणं भाग आहे. शिवाय हे बा, हे जे ऑफिस आहे, मेन कार्यालय आहे जिथनं सर्व रेकॉर्ड मिळतात, आणि ते आता कुलूप लावून गेलेले आहे. आता सध्या घड्याळीचे 4:15 वाजलेले आहे. आणि मोबाईलवरही मी तुम्हाला दाखवून देतो. असं नको की बा तुम्ही टाईम बदलला. 3:58 म्हणजे 4 वाजेचा टाईम होतोय. आणि 4 वाजता कोणता वैद्यकीय अधिकारी दवाखाना बंद करून जात असतो याचा प्रश्न हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण की लेखी अर्ज तुम्ही पहिल्यांदा मागितलेला आहे. असा लेखी अर्ज आम्हाला तरी कधी जाणवलं नाही की आम्ही कधी दवाखान्यात पेशंटला घेऊन गेलो तर लेखी अर्ज द्यावा लागला. आज या पेशंटला म्हणजे फक्त आणि फक्त यांच्या मरमर्जीने, यांच्या हलगर्जीपणाने जी काल यांच्या बायकोवरती वेळ उडवली मयत होण्याची, त्याच्यापासून फक्त एकमेकांना वाचवण्यासाठी हा प्रशासन आणि हे वैद्यकीय अधिकारी हे सर्व प्रकार करतायत. आणि हे एवढं साधं प्रकरण नसून या प्रकरणाचं गांभीर्य आता प्रशासनाला घ्यावंच लागेल. आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती जे संबंधित अधिकारी तिथं होते त्यांना तात्काळ त्याच्यावरती ऍक्शन घेऊन त्यांना निलंबन करावं. अन्यथा ह्या बाळाला जे आज याच्या बायकोचा जे जीव गेलेला आहे, ह्या सासऱ्याची जी सून आज वारलेली आहे, त्यांच्यावरती जी दुःखाची घडी ओढवलेली आहे, हीच घडी उद्या तुमच्या, माझ्या, यांच्या कोणाच्याही नातेवाईकावर ओढवू शकते. आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा 4:15 वाजता जर तुम्ही कार्यालय बंद करून चाललेले आणि तुम्ही लेखी अर्ज मागितला, हा लेखी अर्ज आम्ही आणला होता, कोणाजवळ तर का दिला नाही? आता लेखी अर्ज द्यायचा कोणाकडं? आता आपण पुढे अधिकारी बसले त्यांना विचारू की आता ऑफिस बंद करण्याचं कारण काय. एमजीएन समाचार में आपका स्वागत है। मैं मोहम्मद शोएब शाकिर शेख के साथ आज हम आए कन्नड़ घाटी में। असल में हुआ ये था कि कल कन्नड़ घाटी के अंदर उमरखेड़े का एक पेशेंट को लाया गया था। असल में उसको तकलीफ थी, सांस लेने में प्रॉब्लम हो रही थी। लेकिन पेशेंट को यहाँ लाने के बाद यहाँ पर जो डॉक्टर थे, डॉक्टर ने उनको जो है तो मृत्यु घोषित कर दिया। और उसके बाद जो है तो 15 मिनट के लिए पेशेंट को छोड़ दिया। और उसके बाद हुआ ये कि पेशेंट के घर वालों का आरोप ये कि पेशेंट जिंदा था। इस वजह से उन लोगों ने पेशेंट को दूसरे अस्पताल लेकर गया। वहाँ अस्पताल ले जाने के बाद मालूम पड़ा कि पेशेंट की डेथ हो गई है। और वहाँ के डॉक्टर्स का बोलना है था कि पेशेंट अगर जल्दी आ जाता तो बच जाता। चलिए बात करते हैं पेशेंट के घर वालों से, रिलेटिव्स से और फैमिली वाले। हो, अपना नाम क्या आहे? राहुल कडू आंबोरे. राहुल कडू आंबोरे. हे जे पेशंट होता काल तुम्ही घेऊन आणलं होतं, हे तुमचं कोण होतं? पत्नी. तो तुम्ही ह्याला कशासाठी इथे आणलं? तिला श्वास घ्यायला रात्री तिला उलटी झाली, उलटीची गोळी दिली, क्लिअर झाली उलटीची गोळी. हो, क्लिअर झाली. मग इथं आणली.
इथं आणल्याच्या नंतरला मग इथं ॲडमिट केलं. ॲडमिट केल्याच्या नंतरला मग मध्ये डॉक्टरांनी ते ECG लावलं आणि ऑक्सिमीटर लावलं. ऑक्सिमीटर लावल्याच्या नंतरला मग त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं मृत्यू झाली म्हणून. मग नंतरला मग बाहेर सगळे गेले. मग त्याच्यानंतरला आई आली बाहेरून. आई आली. मी तिचे चेस्ट दाबत होतो ना, तरी ती मॅडम म्हणली चेस्ट काय दाबत म्हणून, बाजू होय म्हणे. डायरेक्ट पेशंट पासून बाजू हाकललं. हाकलायची गरज नाही ना, पेशंट आहे ते आमचं स्वतःच आहे, आम्ही काही करू तिला. बायकोन ती माझी, मी काही करू शकतो. हाकलायची गरज नाही ना. तिनं हाकललं. मग तेवढे ती कोण आली, ती दात खेळी बसेल होती आणि मग ती बाहेर आणलं. तिने लगीव केली 3-4 वेळेस. लगीव केली आणि मग बाहेर आणलं आणि तिथं दात केळी उघडली. लगेच तिनं श्वास घेतला. हा केलं आणि मग डोळे पाहिले. तुम्ही स्वतः बघितलं का त्यांनी श्वास घेतला? माझ्या मांडीवर होती ती, मांडीवर होती ना. मग ती बघितलं आणि मग त्याच्यानंतरला मग आम्ही लगेच डायरेक्ट घेऊन गाडीमध्ये टाकलं आणि डायरेक्ट पुढं निघालो. आणि त्याच्यानंतरला ते सिक्युरिटी गार्ड होता, त्याने काय केलं, पुढून गाडी आडवी लावली. मग तरी मी यांना सांगितलं बाजूला काढा आणि डायरेक्ट जाऊ द्या म्हणलं. मग जाता जाता मग शिर्डीच्या पुढं निघलो आणि तिथं तिचे पल्स वगैरे शांत झाले. जब तुमको मालूम यहाँ पे जब तुमको समझ में आया कि डॉक्टर ने जो है तो पेशेंट को डेथ डिक्लेयर कर दी है, उसके बाद तुमने यहाँ प्राइवेट हॉस्पिटल में क्यों नहीं लेके गए? हमारे पास पैसे नहीं ना हमारे पास, हम गरीब आदमी ना, पैसे कहाँ से आएंगे? जमीन है हमारे पास, मजूर है हम, मजूर के पास पैसे कहाँ से आएंगे? कौन देगा हमारे पैसे? खेती वहाँ नहीं, पे कुछ जो नहीं। मौजूद लोग थे और कौन कौन था तुम्हारे साथ? वहाँ पे वहाँ साथ में मतलब जो गाड़ी के अंदर तुम लोग जा रहे थे तो हम 5 लोग थे, पिताजी और ड्राइवर और मेरे मामा आणि लड़की के भाई बहन. बस. आपके पिताजी भी थे क्या? हाँ, ये बोल रहे हो. ये क्या है? ये मामा थे और ये ड्राइवर आज जर का तुमचं म्हणणं आहे की बा अपना नाम बोलो. इथं आल्या जर का आपका नाम बोलो. नाव सांगा ना तुमचं. कडवा सोनाजी आंबोरे. जर तुमचं समजा आमच्यावर ऑब्जेक्शन आहे तेव्हा तुम्ही खाजगी दवाखान्यात का नेले नाही? आम्ही भूमिहीन माणसं काय करणार? आम्हाला जर का 200 रुपये हप्त्यामध्ये मिळत नाही तर मग मुलीचा उपचार जर का सरकारी दवाखान्यामध्ये होत नाही तर आम्ही काय करायचं? ते सहकारी दवाखाना कशासाठी? यो गरीबासाठीच है ना. जब तुम यहाँ से मतलब कन्नड़ घाटी से लेके जब तुम गाड़ी के अंदर जा रहे थे तो जब भी पेशेंट सांस ले रहा था, सांस से पानी पी रहा था, पानी पिलाया पेशेंट को हमने, आधी बॉटल पानी पी पेशेंट ने. तो यहाँ से निकलते टाइम तुमने डॉक्टर से भी परमिशन लिए थे? नहीं लिए थे? हम नहीं ले. काय को लेंगे? उन्होंने मृत घोषित करने वाला था ना. मृत घोषित करने के बाद में काय में परमिशन लेंगे उनके वास्ते? रेफरेंस लेटर लेने का सवाल ही नहीं ना. बंद कन्नड बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष मीच त्यांना फोनवून आज यांच्या संग संपर्क साधून आज इथं बोललेलं आहे. ते घाबरले होते, पूर्ण घाबरण्याच्या परिस्थितीमध्ये अस्तित्व होते सगळे ते. तर मी त्या जे पेशंट आहे त्या पेशंटची जे सासरे त्यांच्या संग फोनवर दूरध्वनीवर साधून मी त्यांना कन्नडमध्ये बोललेलं. त्यांची समस्या मला बोलले, ते समस्या बोलल्याच्या नंतर मी इथंपर्यंत आलो आतापर्यंत. आणि त्यांची जी समस्या आहे तुमच्या समोर आमोरच त्यांना बोलायला लावतोय, मी नाही बोलतोय असं. ओके. अधिकार साहेबांनी आमच्याकडून लेखी पत्र अर्ज मागितला. तेव्हा आम्हाला आमची मागणी होती की बा आमचे कागद पुरावे द्या, पत्र काय असेल लेखी पुरावे दिलेले असते ते द्या. पण त्यांनी आम्हाला सहजपणे सांगितलं की बा तुम्ही काहीतरी अर्ज करून त्यांनी आमच्याकडे. अरे रेवीची हाँ, गाड़ी तुम चला रही थी अर्टिगा? हो, मैं चला रहा था. हाँ, मैं संतोष कनीराम चौहान. जोर से बोलो. जब इधर पेशेंट लाया मैंने, पेशेंट यहाँ एडमिट करने के बाद में एक 5-10 मिनट के बाद में उन्होंने घोषित कर दिए कि मृत्यु हो गया करके. उसमें उसका भाई और उसकी माँ वो दोनों बाहर आके रोने लग गए. जब मैं अंदर गया, अंदर जाने के बाद में उनकी धड़क चालू थी और उसकी माँ ने अंदर जाके देखी तो धड़कन उसकी चालू थी. चालू होने के बाद में वो लोग बोले कि ये गुजर गई है, पर लेकिन हम लोगों ने माने नहीं क्योंकि उनको विश्वास नहीं रहेगा था हमको. नहीं, ये बहू ने बोले कि गाड़ी में पानी पिए थे रस्ते में पेशेंट. मैं वही बोल रहा हूँ. अंदर से बाहर लाने के बाद में यहाँ पे पेशाब कर दी. यहाँ से पेशाब करने के बाद में गाड़ी में डालने के बाद में उसकी दांत खिली खोलने के बाद में उन्हें आँख खोल के देखी. मैं नहीं, सब लोगों ने देखा इधर गाड़ी के अंदर. वो जो मैडम थी, जो नर्स थी यहाँ की, जो वो सुधा सामने आई थी ना, उन्होंने देखा, वो सुधा सामने आई थी. तो फिर आपने यहाँ के हॉस्पिटल में क्यों नहीं बताया? कैसे बताएंगे? जब आदमी जिंदा आदमी को ये मुर्दा बता रहे थे, कैसे यहाँ एडमिट करेंगे? बताना आपने यार. मृत घोषित करने के बाद में बताने का सवाल ही नहीं ना. कैसे बताएंगे यहाँ पे लाने के बाद में?
इन्होंने कुछ दे दिया तो क्या करेंगे हम और समजदार पोलीस अर्ज द्या असं त्यांनी आम्हाला धमकी दिली. काय धमकी दिली? पोलिसाकडे जाऊन तक्रार करा, हा पोलिसाकडे जा तक्रार करा हा हे असे त्यांनी मला धमकी देऊन हा ते निघून गेले. म्हणजे या पेशंटच्या नातेवाईकाचा असा आरोप आहे की इथलचे जे वैद्यकीय अधिकारी आहे पवार साहेब त्यांनी यांच्याशी अरेरेवीची भाषा केली आणि तुम्हाला जर कागदपत्र हवे असेल तर मला लेखी द्या आणि तुम्हाला पोलीस प्रशासनात जाऊन काय तक्रार दाखल करता येईल अशी तक्रार दाखल करा असं यांना सांगून त्यांनी म्हणजे रिपोर्ट देण्याची टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळं हे अशिक्षित असल्या कारणाने त्यांनी माझ्याकडून अर्ज लिहून घेतलेला आहे की यांना रिपोर्ट मिळावे आणि यांचा तो न्यायी हक्क आहे. जर आपण आपल्या पेशंटला दवाखान्यात आणतो तर त्याच्यावरती काय उपचार करण्यात आला याची माहिती घेण्याचा अधिकार त्या नातेवाईकाला असतेच आणि तेवढा अधिकार जर त्यांना नसेल तर मग आपण आपल्या पेशंटवर काय उपचार घेतला याची माहिती मिळणार तरी कशी. तेवढीच आमची मागणी आहे की यांनी आता हा अर्ज लिहिलेला आहे या अर्जाआधारे अर्जाच्या अनुषंगाने जसं त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला लेखी अर्ज द्या, आम्ही लेखी अर्ज आता आम्ही त्यांना देत आहे. त्यांनी त्या पेशंटवरती करण्यात आलेला ECG असो इतर जी काही वैद्यकीय सेवा देण्यात आली होती ती कागदपत्र यांना देण्यात यावी. बस एवढीच आमची मागणी वैद्यकीय अधिकारी साहेबांना आहे. तेवढं त्यांनी सहकार्य करावे एवढंच आमचा त्यांच्याकडून अपेक्षा आहे. इसकी ओसी कौन देगा? इसकी ओसी लगेंगी ना अगर आप सबमिट भी कर रहे तो इसकी ओसी. अब ये तो पहली बार हो रहा है. मैं पहला मेरी जिंदगी में पहली बार मैं ऐसा देख रहा हूँ कि अपने को राइटिंग में ऐसा पेशेंट को देना पड़ रहा है. मगर फिर भी अगर डॉक्टर ने अगर मांगा है कि भाई राइटिंग में चाहिए तो हम उनको राइटिंग में दे रहे हैं. उसी की हमको जरूरत नहीं है. प्रशासन को अर्ज की क्यों जरूरत है? इसका जवाब प्रशासन देगा. हमको उसकी जरूरत नहीं है. हमको सिर्फ हमारे पेशेंट के जो इनका पेशेंट है उसकी रिपोर्ट्स हमको चाहिए. हमको ये देखना कि भाई हमारे पेशेंट को जब तुमने मयत घोषित किया तो वो जिंदा कैसा था. और रहा सवाल इनके ECG का तो ECG मशीन में भी गड़बड़ी हो सकती है, वो खराब हो सकती है. तो तुम ECG मशीन को आधार मानकर जिंदा पेशेंट को तुम मयत घोषित अगर कर रहे होंगे तो ये एक बहुत बड़ा अत्याचार उस पेशेंट के रिश्तेदारों पे है. क्यों कि अगर कोई पेशेंट जिंदा है और तुम सिर्फ मशीन के भरोसे पे मशीन के बलबूते अगर उससे जिंदा या मरा हुआ बता रहे हो तो इसके अंदर तुम दवाखाना मशीन के आधार पे चला रहे हो या वैद्यकीय सेवा देने के लिए चला रहे हो. ये जवाब हमें भी पड़ा है और उनके सवाल ये उनके रिश्तेदारों को भी पड़ा ही होगा.